जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांसमवेत श्री अंबाबाई मंदिर परिसराची पाहणी केली। मंदिर परिसरातील अतिक्रमण 10 जूनपूर्वी काढून घेण्याचं आवाहन त्यांनी फेरीवाले, विक्रेते आणि दुकानदारांना केलंय। त्याचबरोबर विद्यापीठ हायस्कूल समोरील परिसरात नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही केली। श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील दुसऱ्या टप्प्यात मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे। त्यासाठी मंदिर परिसरातील 136 मिळकतींचं सर्वेक्षण पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्यात आलंय। सुरुवातीला 5 एकर जागा उपलब्ध होईल, तर आणखी 5 एकर जागा पुनर्वसन आणि अन्य कामांसाठी कशी उपलब्ध करता येईल याबद्दल प्रशासन विचार करतंय। या पार्श्वभूमीवर आज देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी अंबाबाई मंदिर परिसराची एकत्र पाहणी केली। राजाराम हायस्कूल जवळील पार्किंगची जागा कायमस्वरूपी खुली ठेवण्याची सूचना केली। तसंच पागा बिल्डिंग येथील सार्वजनिक शौचालय स्वच्छ आणि सुस्थितीत असावं अशा सूचना दिल्या। तर विद्यापीठ हायस्कूल समोरच्या जागेत नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्याचा विचार आहे। त्यानंतर दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाद्वार रोड, ज्योतिबा रोड आणि मंदिरालगतच्या परिसरातील अतिक्रमणांची पाहणी केली। सर्व अतिक्रमणं हटवली जातील, मंदिर परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी, भाविकांना ये-जा करताना कोणताही अडथळा होऊ नये यासाठी मंदिरालगत असलेले फूल विक्रेत्यांचे स्टॉल हटवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या। देवस्थान समितीनं जादा सुरक्षा रक्षक नियुक्त करून महाद्वार रोड परिसर मोकळा ठेवावा। तसंच मंदिर परिसरातील विक्रेत्यांनी 10 जूनपूर्वी स्वतःहून अतिक्रमणं काढून घ्यावीत असं आवाहन जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, रमेश मस्कर, स्वाती दुधाणे, सुरेश पाटील, शेखर साळुंखे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, पोलीस निरीक्षक किरण लोंढे उपस्थित होते।